राहुल गांधींनी देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी मागणी केलेली आहे की पुण्यामध्ये ज्या आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन करत आहेत त्यांना भेटा व त्यांच्या मागण्या ऐकून घ्या. आता यामुळे काय झालंय की देवेंद्र फडणवीस आणि राहुल गांधी एकमेकांच्या समोर उभा राहिलेले आहेत. आता हे सगळं प्रकरण काय आहे, तर पुण्यातील मांजरे येथे आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मांजरे इथं असलेलं जे वसतिगृह आहे त्यामध्ये जे काही नियम लावलेले आहेत ते नियम चुकीचे आहेत. विशेष करून 30 वर्षाची जी वयोमर्यादा आहे ती अतिशय चुकीची आहे. त्याचबरोबर मुलींनी एक गंभीर आरोपसुद्धा लावलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की एक नवीन नियम आलेला आहे, त्या नियमानुसार मुलींची गर्भधारणेची चाचणी होणार आहे आणि ती कुठंतरी मुलींना मान्य नाहीये. मुलींचं असं म्हणणं आहे की आम्ही इकडे शिक्षण घेण्यासाठी येतो आणि शिक्षण घेत असताना आमच्या अशा पर्सनल गोष्टी चेक करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि या नियमाविरुद्धच मुलींनी आंदोलन सुरू केलेलं आहे. पुण्यामध्ये छात्रो की गूंज कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये राहुल गांधीपर्यंत हा मुद्दा पोहोचला आणि या मुद्द्याला सोडवण्यासाठी राहुल गांधी यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे. एकंदरीतच सगळं प्रकरण पाहिल्यानंतर एक गोष्ट दिसते मित्रांनो, की राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहेत. मग ते जंतर मंतरवरील विद्यार्थी असोत, झारखंडमधील विद्यार्थी असो, आता बिहारमध्ये जे आंदोलन चाललंय तिकडले विद्यार्थी असो किंवा आता पुण्यामध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणचे विद्यार्थी असो. त्यामुळे येणारा काळ काँग्रेस विरुद्ध भाजप आणि राहुल गांधी विरुद्ध देवेंद्र फडणवीस हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुमचं काय म्हणणं या सगळ्या प्रकाराबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा.